चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन संपन्न। चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले। आमदार तुकाराम काते यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की त्यांचे कार्यालय जनतेसाठी 12 तास खुले राहणार आहे। कार्यालय उद्घाटन प्रसंगी विभाग प्रमुख अविनाश राणे, महिला विभाग प्रमुख सुनीताताई वैती, लक्ष्मण कोठारी, माजी नगरसेविका समृद्धी काते, संजय राठोड, किशोरी कडू, राजश्री गोंधलेकर, सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गणेश काते, तुकाराम काते व सर्व अधिकारी उपस्थित होते। साहेबांनी आज मला आशीर्वाद देऊन गेलेले आहेत आणि इथे आज जे त्यांनी माझ्या ऑफिसचं उद्घाटन केलं आहे ते ऑफिस खरं जनतेसाठी खुलं केलेलं आहे। कारण का मी निवडून आल्यानंतर मला चांगलं ऑफिस मिळत नव्हतं चेंबूरमध्ये, परंतु एका दानशूर माणसाने मला हे ऑफिस दिलेलं आहे आणि आज तिथे बसून मी जे जे कामानिमित्त चेंबूरला येतात तेही माझं इथे काम करून घेतील आणि ह्या ऑफिसचा सर्वांना उपयोग होईल म्हणून हा जनतेसाठी ऑफिस उघडलेला आहे आणि जनतेने त्याने पूर्ण लाभ घ्यावा असं मी तुमच्या मार्फत त्यांना विनंती करतो। खास करून चेंबूरची जी SRA आहे, जी झोपडपट्टी सुधारणा आहे, ती सुधारणा होत नाही आहे। 10 वर्षात कुणीही त्याला हात लावला नाही झोपडपट्टीला, परंतु मी आता आल्यापासून त्या झोपडपट्टीचा विकास कसा करता येईल आणि झोपडपट्ट्या करून त्यांना बिल्डिंगमध्ये पक्क्या घरात कसा घेऊन जाण्यात येईल हा मी पूर्ण प्रयत्न करतो आहे आणि तो प्रयत्न माझा यशस्वी होईल। कारण एकनाथ शिंदे साहेब माझ्या मागे आहेत, आज उदय सामंत इथे येऊन गेलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की आपण या झोपडपट्टीच्या माध्यमातून एक जनता दरबार घेऊ आणि त्या जनता दरबारमध्ये आपण निर्णय घेऊ। जे बिल्डर काम करतात त्या बिल्डरांना ठेवू, जे नाही काम करत त्याला हाकलून देऊ। नारळ तर शिंदे साहेबांच्या हातून फोडणारच आहे, कारण का काही लोकांना खूप जळण होते। 10 वर्ष ज्यांनी काय काम केलं नाही तेच आता माझ्या विरोधात काय ना काहीतरी पसरवत आहेत। अरे तुम्हाला जनतेने 10 वर्ष दिली होती ना, मग 10 वर्षात तुम्ही घाटल्याचा विकास का नाही केला? 10 वर्षात तुम्ही घाटल्याचा विकास करायला पाहिजे ना। आता मी शिंदे साहेबांच्या माध्यमातून खरं म्हणजे इन्व्हायरमेंटमध्ये जे SRA ते अडकलेले आहे त्या इन्व्हायरमेंटमधून त्यांना बाहेर काढण्याचा शिंदेसाहेब प्रयत्न करत आहेत, परंतु आता यांना घाई सुटले आहे की झालं अरे मला 3 महिने झाले, इनमीन 3 महिने झालेत, 3 महिन्यात तुम्ही 10 वर्ष भोगली, मला 3च महिने झालेत, तरी 3 महिन्यात मी खूप काय काम केलं असं मी सांगेन। कारण का इन्व्हायरमेंटमध्ये जी झोपडपट्टी घाटल्यातली जी फसली होती ती बाहेर काढण्याचा प्रयत्न मी करतो आहे आणि करणार आणि करत राहणार। लवकरात लवकर इन्व्हायरमेंटमधून बाहेर काढून शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण तिथे नारळ फोडणार आहोत। हा 12 तास ऑफिस उघडा राहील, सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत हा ऑफिस उघडा राहील आणि जनतेचे कामं 12 तास आम्ही इथे करू आणि माझं घर पण खाली असतो, घरामध्ये पण लोक येतात आणि घाटल्यामध्ये सुद्धा एक ऑफिस आहे, तिथे सुद्धा लोक येतात आणि लोकांची सेवा आपण सर्व आमचे शिवसैनिकांना घेऊन आम्ही ही सेवा करू।